राजकीय फायदासुद्धा झाला. आणि त्यामुळं असे उपक्रम जर राहुल गांधींनी घेतले असतील आणि त्याचा राजकीय बेनिफिट त्यांना मिळत असेल तर त्याच्यात मला चुकीचं वाटत नाही. ठीक आहे, त्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला, काही कष्ट करून लोकांच्यात आपला पक्ष विस्तारित करायचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याला आमच्या शुभेच्छा. पवारसाहेब, रामदास कदम जे शिंदे गटाचे आता नेते आहेत, रामदास कदम त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे किती दिवस बाळासाहेबांचं नाव घेणार आहात. तुम्हाला वाटतं की बाळासाहेबांचा वारसा आहे? मला असं वाटतं ज्यांच्याबद्दल मी बोलावं अशी तरी माणसाचा मीच काहीतरी जास्त चर्चा करायला जाऊ नका. मी व्यक्तिगत बोलत नसतो. सर, ममता बॅनर्जी असो आणि बाकीचे जे केसीआर आहे, सगळ्या नेत्यांना आपण प्रयत्न करताय की एकत्र यायला पाहिजे, पण काँग्रेसशिवाय देशांमध्ये पर्याय नाही, आपण वारंवार बोलता. परंतु जे विरोधी पक्ष आहे ते एकत्र येण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणण्याचा आणखी प्रयत्न करणार? मीच करतो असं नाही. माझं मत ते आहे, नितीश कुमारांचं मत ते आहे, फारुख अब्दुल्लांचं मत ते आहे. असे काही आम्ही त्या विचाराचे आहोत आणि त्यामुळं त्या रस्त्याने जाऊन जर आपण यशस्वी झालो तर देशाच्या दृष्टीने हे लाभदायक होईल. मनसेच्या वतीने असं आरोप होतं की मनसेच्या वतीने आता असा आरोप केला जातो की शिवसेना ही शरद पवारांची किंवा शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहात एक मांजर अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला आणि पॉलिटिकल नरेटिव्ह आता तुम्ही कसं पाहताय? मी काय प्राणी वेळी अशा समस्येचा उल्लेख मी करणार नाही. म्हणजे साधारणतः एक हाताच्या मोजणारं सुद्धा मोजता येईल इतके सुद्धा विधिमंडळात लोक ज्यांना आणता येत नाही त्यांच्याबद्दलचं काय भाष्य करायचं. पंतप्रधानांना चिठ्ठ्या आवडायला लागेल तर मनसे प्रमुख विदर्भात आहेत, टायगर कॅपिटल म्हणजे राज ठाकरे हे ताडोबामध्ये गेले होते आणि चित्ते आलेले आहेत. आपल्याला काय समजतं त्याचं काय एकंदरीत कसं बघताय? पंतप्रधानांना चिठ्ठ्या आवडायला लागले तर मनसे प्रमुख विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे. मला माहिती, मी आपलं लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांची दुःखं काय आहेत त्याच्यावर लक्ष देतो. हे प्राणी आणखीन काय काय त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अनेकांना असं असतं, त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही या गोष्टी फासून करत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हे आरोप पुन्हा व्हायला लागले की राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपायला लागली आणि उद्धव ठाकरेंची चूक झाली आहे. असं कोण म्हणतं? शिंदे गटाकडनं शिवसेनेचे लोक म्हणतात का? आता ज्यांचा परिणाम झाला असं म्हणतात ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना काय फरले मला काही समजत नाही. सर, नितीश कुमार, महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आहे, अवकाळी पाऊस पडला, अजूनही पाऊस पडत आहे. सोयाबीन त्याच्याबरोबर कापूस यासारखे सगळे पिकं नष्ट होताना पाहायला मिळत आहे. सरकारने फक्त आश्वासन दिलं आहे की मदत करू, पण अजून ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. आपण शेतकरी नेते आहेत आणि एकंदरीत फक्त आपण मदत करण्याचा प्रयत्न, पण अजून मदत केली नाही. पाऊस मात्र थांबायला नाव नाही घेत आहे. कशा प्रकारची भूमिका असायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना मदत ही गरजेची? असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधीची घोषणा केली. आमची अपेक्षा अशी की राज्याचा प्रमुख ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या दृष्टीनं ज्यावेळी लोक संकटात आहेत आणि त्यांना संकटातून मुक्त करण्याच्यासाठी धोरण जाहीर केलं त्याची तातडीनं त्यांनी अंमलबजावणी करावी. उगाच बाकी काही सांगत बसू नये, आज त्याची गरज आहे एवढं सांगता. सर, नीतीश कुमार जो है से ये खबरें चल रही थी कि फूलपुर जो उत्तर प्रदेश की एक सीट है वहां से लोकसभा चुनाव लड़ सकते हैं, हालांकि उन्होंने कल उससे इनकार किया है. उनका ये कहना है 2024 का जो चुनाव होने वाला है उनका मेन एजेंडा है कि पूरे विपक्ष को एकजुट करे और किसी भी तरीके से बीजेपी की सरकार को उखाड़ दे. इस पूरी भूमिका में आप किस तरीके से देखते हैं, क्योंकि सर आप सबसे वरिष्ठ नेता हैं और आप लगातार कह रहे हैं विपक्ष अगर एक साथ एकजुट हो जाए तो 2024 में इतिहास रचा जा सकता है. मेरी मीटिंग हो गई, जिससे डिस्कशन हुआ उनके मन में क्या बात है उन्होंने हम लोगों को कही. उनका और मेरा दूसरा अफसोस ये है कि आज देश में जो स्थिति का सामना आम जनता को करना पड़ता है इसमें
कोई करेक्टिव मेजर्स लेने की आवश्यकता है, और ये करेक्टिव मेजर्स लेना हो तो विपक्ष को एक होने की आवश्यकता है। और इसीलिए चाहे नीतीश जी हो, चाहे फारूक अब्दुल्ला जी हो, चाहे अन्य हमारे सहयोगी, वो कुछ काम करना चाहते, कुछ कदम आगे चलना चाहते, उसको सहयोग देना, साथ देना हम सब लोगों का फर्ज है। हम उनको इस काम में मदद करेंगे। सर, ममता बनर्जी लगातार कांग्रेस का खासतौर पे जो आपके फ्रंट बन रही है, जो विकल्प देने की आप कोशिश कर रहे हैं, उसमें कांग्रेस को शामिल करने के लिए वो राजी नहीं हो रही है, तो उनसे क्या बात करके उनको कन्विंस किया जाएगा? क्योंकि आपका भी मत है और जितनी भी दूसरी पार्टियां हैं उनका ये मत है कि बिना जो है कांग्रेस को लिए एक विकल्प नहीं ढूंढा जा सकता है। ऐसे नहीं, उनके राज में जब चुनाव हुआ तो कांग्रेस और मार्क्सिस्ट ने एक अलग लाइन ली। वो जो लाइन डायरेक्टली इनडायरेक्टली ममता जी के खिलाफ और विदेशों को फायदा देने वाली थी, और इसीलिए उनकी रैंक एंड फाइल इनके मन में नाराजगी है। मगर जब हम लोगों ने जीते बात ममता जी ने कही, तो ममता जी ने ये बात बताई कि नेशनल इंटरेस्ट में जो करने की आवश्यकता है, तो हमारी जो कुछ एक्सपीरियंस है वो भूल कर हम साथ आने के लिए तैयार हैं। सर, एक तर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, पालकमंत्र्यांची निवडणूक बाकी आहे, दुसरीकडे आता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली राज्यपालांची अतिवृष्टीच्या ठिकाणी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी। काय वाटतं प्रशासनामध्ये सरकारचा पक्षाने दिसत आहे? कारण लंपी सरकार असं की आता मी तर वास्तू वर्तन करतात की आता पुढचे 50 वर्ष चिंता नाही, आम्ही असं काहीतरी राज्य करून देणार आहोत की काही तुम्ही काळजीच करू नका, ह्या सगळ्या घोषणा केल्या जात आहेत। आणि दुसऱ्या बाजूने प्रत्यक्ष फील्डवर एक वेगळं चित्र बघायला मिळतं। पण ठीक आहे, राज्य पहिल्यांदा हातात आलेले आहे, काही घोषणा करण्यात त्यांना आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की त्या घोषणा मला माहिती आहे कोण लिहून देतं, कारण मी बघतो असं खाली वगैरेच बोलत असतात, तर त्याच्यामुळं जे लिहून देणारे लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालत नसतं। राज्य प्रमुखांनी संबंध परिस्थितीचा अंदाजा घेऊन स्वतः निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते। आता राज्याचे मुख्यमंत्री आत्ताच मुख्यमंत्री झाले, मला असं वाटतं की आता या बाकीच्या गोष्टी सोडून प्रशासनावर ते अधिक लक्ष देतील, ज्या गोष्टींची निर्णय त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ पालकमंत्री नेमणं, आणखीन काय काय, या सगळ्या गोष्टीवर लवकरात लवकर त्यांनी पावलं टाकावी, याच्यापेक्षा जास्त मला काही सुचवायचं नाही। सरकार अस्थिर असल्यामुळे कुठेतरी शासकीय अधिकारी सरकार चालतात, कारण काल कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदेश दिलेले आहेत, बहुतेक जण रुजू होत नाहीयेत बदल्यानंतरही, आणि दबाव आणला जातोय सरकारवरती कॅबिनेट मंत्र्यांवरती, म्हणून त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। रवींद्र चव्हाण यांनी रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील बऱ्याच अधिकारी आणि कर्मचारी रुजू होत नाही बदल्यानंतर, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत, दबाव आणले जात आहेत असंही ते म्हणतात की बदल्या रोखण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून। दबाव कोणाकडे नाही, दबाव कोण आणतं? शासकीय अधिकारी आणतात असं त्यांचं म्हणणं होतं। मंत्र्यांच्या अधिकारी दबाव आणतात, बदल्यानंतर त्यांनी ऑर्डर काढली सर, शिस्तभंगाची कारवाई करून म्हणून तसे आदेश दिले। सर, उत्तर प्रदेश में योगी सरकार पहले मदरसे का सर्वे करा रही थी, अब मदरसे के सर्वे के बाद उन्होंने एक और जो है स्टेप आगे लेते हुए जितने भी वक्फ बोर्ड की जमीनें हैं, चाहे वो शिया की हो या सुन्नी की हो, उनकी जांच कराने का आदेश दिया है। विपक्ष का कहना है ऐसा कि खासतौर पर मुस्लिमों को टारगेट करने के लिए बीजेपी की योगी सरकार इस तरीके के फैसले ले रही है। आप एक वरिष्ठ नेता है, आप इस भूमिका को क्या देखते हैं? चाहे माइनॉरिटी मुस्लिम कम्युनिटी, इनकी कोई श्रद्धा स्थल हो, मस्जिद हो, दरगाह हो, या हिंदुओं के मंदिर है, हिंदुओं के मंदिर में कई जगह पर उनकी भी फाफती होती है। ये फाफती से मंदिर की देखभाल ये करने का अधिकार
इन लोगों का होता है। ये स्थिति इस देश में कई सालों से चल